नमस्कार मित्रांनो, आमची वधूवरता.com ही जी वेबसाईट आहे ती पूर्णपणे मोफत आहे। ज्यांना लग्न करायचं आहे त्यांनी त्या साईटवरती जायचं आहे आणि पूर्णपणे मोफत सेवेचा फायदा घ्यायचा आहे। टोटली मोफत आहे। तिथे डायरेक्ट तुम्ही स्थळांचे डायरेक्टली कॉन्टॅक्ट तुम्ही करू शकता एकमेकांचे। तर त्याच्यामध्ये कसं आहे, तुम्ही अर्ज भरायचा आहे। अर्ज भरल्यानंतर तुम्हाला जी स्थळं दिसतात त्या स्थळांना डायरेक्ट तुम्ही मेसेज करायचे, एकमेकांना परस्पर मेसेज करू शकता। कुठलाही मध्यस्थ नाही, कोणतीही फी नाही, 1 रुपया आम्ही फी घेत नाही, पूर्णपणे मोफत ठेवलेलं आहे। आणि हे सगळं आम्ही गोरगरीब लोकांना आम्ही ते सुविधा देतो आहे। परंतु इथे प्रॉब्लेम काय होतो, इथे मुली फार कमी आहेत आणि त्या का कमी आहेत ते सांगतो। कारण आम्ही यूट्यूबला जाहिराती डायरेक्ट टाकतो, यूट्यूबला डायरेक्ट फोन नंबर आम्ही शो करतो आहे, त्यामुळे मुली वेबसाईटवर जात नाहीत। मुलींना डायरेक्ट यूट्यूबला फोन नंबर मिळत आहेत वरांचे, त्यामुळे त्या वेबसाईटवर जात नाहीत आणि म्हणून मुलींचं प्रमाण कमी आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय की ज्या मुली वेबसाईटवरती आहेत त्या उत्तरं देत नाहीत। त्याचं कारण काय होतं, त्यांना चॉईस भरपूर आहे, ते त्यांना पाहिजे त्याच मुलाशी चॅटिंग करतायत त्या आणि त्यांच्याशी बोलतायत त्या। आम्ही जरी प्रत्येकाला 10 लाख मेसेज आम्ही फ्री ठेवले, 10 लाख, तरीसुद्धा चॅटिंग हवी तशी होत नाही। त्याचं कारण काय, कारण इतर ज्या वेबसाईट आहेत, म्हणजे तुम्ही आता कुठे जाता, तुम्ही पैसे भरूनसुद्धा तुम्हाला मिळत नाही ती स्थळं, इथे तुम्हाला फुकट मिळू शकतात, परंतु इथे स्थळंच कमी आहेत। याचं कारण काय, कारण आम्ही यूट्यूबला अशी काही सोय केली आहे, म्हणजे ज्या लोकांना, बऱ्याच लोकांना असं वेबसाईट समजत नाही, मग त्या लोकांसाठी आम्ही यूट्यूबला अशी सोय करून ठेवली आहे की यूट्यूबला डायरेक्ट फोन नंबर दिसत आहेत। आता याचा फायदा कोणाला होतो, याचा फायदा मुलींना होतो, मुलांना होत नाही, मुलींना होतो। त्याचं कारण काय, मुली जाहिराती देत नाहीत आणि मुलांना जाहिराती द्याव्या लागतात। मुलांना जाहिरात द्यायची झाली तर पैसे लागतात आणि इथे कसं, जे लोक बघणारे असतात ते फुकटमध्ये बघू शकतात, फ्रीमध्ये बघू शकतात। म्हणजे याचा अर्थ काय की जो मुलगा आहे, नवरा मुलगा, त्याला पेमेंट करावं लागतं यूट्यूबला। आणि जर तुम्ही वेबसाईटवर जाणार असाल तर वेबसाईट पूर्णपणे मोफत आहे, परंतु तिथे स्लो प्रोसिजर, म्हणजे लगेच काम होत नाही। कारण कसं, तुम्ही ज्या आता इतर ठिकाणी जसं तुम्ही भटकताय तोच प्रकार वेबसाईटवर होईल। त्यापेक्षा तुम्ही यूट्यूबला जर तुमची परिस्थिती असेल तर तुम्ही जाहिरात देऊ शकता। जाहिरातीची फार मोठी फी नसते, 1000 असते, पण 1000मध्ये तुमचा नंबर डायरेक्टली शो केला जातो, तुमचा संपर्क डायरेक्ट शो केला जातो। आता शो केल्यानंतर फायदा काय होतो, तर बघणाऱ्या मुली भरपूर असतात, मोठ्या प्रमाणात मुली असतात। आता जसं मुलांना लग्न करायचं तसं मुलींना पण लग्न करायचं असतं, किंवा मुलींना घाई असते जास्त। कारण काय, कारण मुलींचं एक ठराविक वय असतं, त्याच्यामुळे त्यांना घाई असते। तर त्याच्यामुळे कसं आहे की आणि त्यांना चांगला जीवनसाथी शोधायची घाई असते, त्याच्यामुळे त्या इतर इकडे तिकडे शोधत असतात आणि त्या फ्रीमध्ये बघतात। तर त्याच्यामुळे कसं आहे, इथे तुम्हाला तो फायदा होऊ शकतो। जर तुमची परिस्थिती असेल तर 1000 फी ठेवली आम्ही, सगळ्यात कमी फी ठेवली आहे आणि ती अनलिमिटेड ठेवली, म्हणजे लाईफ टाईम ठेवली, म्हणजे जोपर्यंत लग्न होत नाही तोपर्यंत ठेवली। बऱ्याच वेबसाईट आहेत 3 महिन्यामध्ये तुम्हाला पुन्हा फी भरावी लागते आणि काम तर होत नाही। इथे तसं नाही आहे, इथे तुम्हाला एकदा पेमेंट केलात की तुमचं लग्न जुळेपर्यंत जो तुमचा बायोडाटा आहे तो आम्ही शो करतो आणि तो पण फोन नंबरसहित शो करतो। मग त्यानंतर इथे काम तुमचं होणार, 100% होणार। इथे कुठला वाद नाही याच्यामध्ये, समजलं ना। आणि कुठलीही बनवागिरी करत नाही आम्ही, फसवेगिरी करत नाही। जर तसं असेल तर आम्हाला डायरेक्ट तुम्ही कमेंट पण करू शकता, खालती व्हिडिओच्या खालती कमेंट करू शकता, पण तो प्रकार आम्ही करतच नाही आहे। प्रत्येकाचं लग्न इथे जमणार आहे, समजलं ना। आणि ज्या लोकांना वाटतं की बाबा वेबसाईटवरून जमेल तर त्यांनी वेबसाईटवरती बघू शकता। वेबसाईटला आम्ही सगळा खर्च आम्ही करतो आहे, तुमच्याकडून 1ही रुपया आम्ही घेणार नाही, अगोदर पण नाही आणि नंतरसुद्धा घेणार नाही, पूर्णपणे फुकट आहे। फक्त विषय कसा, वेबसाईटवरती संपूर्ण डिटेल तुम्ही भरायचे आहे आणि तुम्ही स्वतः सर्च करायचं वेबसाईटवरती, कळलं ना। स्वतः सर्च करणं वेगळं आणि समोरून रिझल्ट येणं वेगळं। समोरून रिझल्ट हवा असेल तर जाहिरात द्यायला पाहिजे, कळलं ना। आता यूट्यूबला फायदा कसा पडतो, यूट्यूबला आपण जाहिरात देतो, जाहिरात दिल्यामुळे काय होतं, आपला नंबर दुसऱ्यांना दिसतो, म्हणजे समोरून आपल्याला कॉल येणार, कळलं ना। म्हणून आपण जाहिरात द्यायची। जर तुम्हाला पटत असेल तर त्यांनी जाहिरात द्यायची, जाहिरात देऊन बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल। रिस्पॉन्स खूप छान आहे, बऱ्यापैकी रिस्पॉन्स आहे, लोक भरपूर सांगतात, कमेंटमधून पण सांगत आहेत, त्याशिवाय मला वैयक्तिक फोन करून पण सांगत आहेत लोक, आणि रिझल्ट खूप छान आहे, मस्त रिझल्ट आहे। आणि असं भारतामध्ये कोणीच केलं नाही अजून, आणि ही सुविधा मी यूट्यूबला करून ठेवलेली आहे। आणि प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये यूट्यूब आहे आणि मोबाईल प्रत्येकाच्या घरात आहे। असे पण लोक आहेत ज्यांची अन्न पण मिळत नाही, अशा लोकांना पण त्यांच्याजवळ मोबाईल मात्र आहे। कारण काय,
कारण टेन्शन असतं त्या लोकांना, ते मोबाईल वापरतात. प्रत्येकाला मोबाईलची गरज आहे, समजलं ना. त्यामुळे कसं एखादं गरीब कुटुंब पण बघत असणार, कितीतरी लोक बघतात, त्यापैकी गरीब कुटुंब पण बघत असतात. आणि प्रत्येकाला म्हणजे प्रत्येकाची चॉईस वेगवेगळी असते. काही मुलांना की अजिबात मुलीकडून काही नको असतं. असं जर स्थळ जर एखाद्या गरीब मुलीला कळलं तर गरीब मुलगी डायरेक्ट कॉल करू शकते तुम्हाला, मुलीचे नातेवाईक म्हणा किंवा कोण असं. म्हणजे याचा अर्थ काय, आम्ही ही जी सोय केली आहे ही लोकांना भरपूर आवडली आणि याचा प्रतिसाद पण छान आहे. लोक पण खुश आहेत याच्यावरती आणि कुठलाही फसवणुकीचा प्रकार इथे घडत नाही. बरेच मध्यस्थी लग्न जमवण्याच्या नावाखाली काय करतात, भरमसाठ पैसे घेतात. लग्न जुळायचं राहिलं बाजूला, जुळवत नाहीच, परंतु काय होतं, पैसेही लुबाडले जातात. तो प्रकार इथे नाही आहे. त्यामुळे कसं, ज्यांना ही माहिती कळली आहे आणि ज्यांना म्हणजे आवडली माहिती, तर तुम्ही तुमच्या ग्रुपमध्ये शेअर करू शकता. तुमचे इतर ग्रुप असतील सोशल, त्याच्यामध्ये शेअर करू शकता की असं कोणीतरी काहीतरी केलं आहे समाजासाठी. तर जर तुम्हाला आवडत असेल तरच शेअर करा. मी जबरदस्ती कोणालाच करत नाही आहे. माझी जर प्रोसिजर आवडत असेल किंवा खरंच इथून लग्न जमतील का याच्यावर चर्चा करा, घरामध्ये करा किंवा तुमच्या सोशल नेटवर्क असेल तर तिथे चर्चा करा. जेणेकरून कसं, जर जमत वाटतं तुम्हाला तर तुम्ही नक्कीच शेअर करण्याचा प्रयत्न करा व्हिडिओ. कारण काय की इतरांना कोणाला फायदा पडू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, जर तुम्हाला कळत असेल तर नक्की शेअर करण्याचा प्रयत्न करा. कारण आपलं लग्न जमत नाही म्हणून आपण शेअर करत नाही, पण तसं करू नका. शेअर केल्यामुळे काय होतं, भले दुसऱ्याचं लग्न अगोदर जमेल पण मागाहून तुमचंही लग्न जमणार. कारण ज्या लोकांपर्यंत एखाद्याचा व्हिडिओ पोचतो त्याच्यानंतर तुमचाही व्हिडिओ दिसणार की. म्हणजे याचा अर्थ काय की प्रत्येकाचं लग्न इथे जमणार. म्हणून प्रत्येकाने स्वतःचं चॅनल आहे असं समजून शेअर केलं पाहिजे. याचा रिझल्ट प्रत्येकाला भेटणार आहे. कुठेही स्वार्थ पकडू नका, शेअर करा, कारण तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. कळली माहिती तर पुढे शेअर करा, नाही कळली तर खालती कमेंट करा, मला कळलं नाही म्हणून सांगा. मग तुम्हाला इतर लोक पण कमेंटद्वारे सांगू शकतात तुम्हाला, किंवा मी स्वतः सांगू शकतो तुम्हाला. माझा फोन नंबर मी डिस्प्लेला लावलेला आहे, त्या फोनवरती तुम्ही संपर्क साधू शकता मला. उगाच वायपळ फोन करू नका, मी कामात असतो. डिस्प्लेवरती वेबसाईट पण सांगितली आहे, ज्यांना वेबसाईट समजते त्यांनी वेबसाईटवरती बघू शकता. परंतु वेबसाईटवरती जास्त कॉन्टॅक्ट नाही आहेत. कारण जर तुम्हाला डायरेक्ट कॉन्टॅक्ट जर यूट्यूबला भेटत आहेत तर वेबसाईटवर कोण जात नाही, ते फार कमी आहे. पण आम्ही वेबसाईट पूर्णपणे फुकट करून ठेवली आहे, फ्रीमध्ये. ज्यांची परिस्थिती अजिबात नाही ते लोक वेबसाईटवर जाऊ शकतात, समजलं ना. इतर वेबसाईट तुम्ही आता पण हाताळल्यात, मोठमोठ्या वेबसाईट्स हाताळल्यात, त्यापेक्षा ही वेबसाईट खूप चांगली आहे. कारण इथे तुम्हाला डायरेक्ट मेसेज करता येतो, इथे कुठलंही पेमेंट करायचं नाही आहे. लग्न जुळलं तरीसुद्धा मला पेमेंट द्यायचं नाही आहे. ही वेबसाईट पूर्णपणे मोफत आहे. मात्र घाण चॅटिंग करू नका एकमेकांना, चांगलं एकमेकांना म्हणजे हँडल करा. कारण मी वेबसाईट ती बघत नाही, कारण मला इन्कमच नाही आहे. पूर्ण फुकट ठेवली तुमच्यासाठी, मी बनवून ठेवली. त्याचा चांगला वापर करा, गैरवापर करू नका. मित्रांनो, माहिती कळली तर खरंच शेअर करण्याचा प्रयत्न करा. यात तुम्ही म्हणाल की माझा फायदा होतो म्हणून शेअर करायचं नाही, तर असं करू नका. तुमचाही फायदा आहेच याच्यामध्ये. मला मॅट्रिमोनी पण बघतायत, बऱ्याच मॅट्रिमोनी मला बघतायत. कारण काय, कारण इथे फुकट आहे. माझं यूट्यूब चॅनल पण मॅट्रिमोनी बऱ्याच बघतायत. बघा, मी मागच्या वेळी तुम्हाला एक काही मतदान मी टाकलं होतं, त्याच्यामध्ये सांगितलं होतं मी चॅनल बंद करायला पाहिजे का. त्यांनी सांगितलं बंद करा. बंद करायला कोण सांगणार, मॅट्रिमोनी सांगू शकतात. ज्याचं लग्न करायचं आहे तो सांगणार नाही की बंद करा म्हणून, साधी गोष्ट आहे. त्यामुळे त्या मॅट्रिमोनीसुद्धा मला बघत आहेत. किती टक्के मॅट्रिमोनी बघतात हे बघा तुम्ही. किंवा आमचा चॅनल आवडला नाही असं पण ऑप्शन ठेवला होता. किती लोकांनी सांगितलं आहे बघा. म्हणजे त्या मॅट्रिमोनी आहेत, कळलं ना. हे लक्षात घ्या. आणि बाकीच्या लोकांनी सांगितलं आहे खूप चांगलं काम करत आहे वगैरे असं सांगितलं आहे. म्हणजे याचा अर्थ काय की त्यांना गरज आहे खरी, कळलं ना. म्हणजे हे लक्षात घ्यायला पाहिजे. साधी गोष्ट आहे. इथे म्हणजे एवढं कोण अडाणी तर कोणच नसणार. ज्यांना कळतं आहे त्यांनी प्रत्येकाला शेअर करण्याचा प्रयत्न करा. ॲटोमॅटिक लग्न तुमचंही जमणार. आणि फ्रीमध्ये जर बघतायत त्यांचंसुद्धा लग्न टोटली जमू शकतं शेअर केल्यामुळे. हे तुम्हाला माहिती आहे का. कारण तुम्ही फ्रीमध्ये बघताय. जर एक विचार करा, एखाद्या मुलीने जाहिरात दिली, तुमच्याजवळ पैसे नाहीत, मुलीने जाहिरात दिली तर तुम्हाला तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट भेटणार. पण हे टपोरी लोकांचं लक्षण झालं. आपण स्वतः जाहिरात द्यायची असते, कळलं ना. कारण काय, आपल्याला लग्न करायचं आहे, आपण जाहिरात द्यायची असते. मुलीचा नंबर भेटतो आहे म्हणून मुलीची चॅटिंग घाण करायचं, हे टपोरी लक्षण आहे. त्यामुळे